भैया काय बोलतो होता किंग मेकर अध्यक्ष ग्रुप येवला आपली अनबाशान केवढं सांग व्हिडिओ काढशील का एवढंच व्हिडिओ नाही काढायचे नाव नाही घ्यायचं नाही तर एवढा मारील परत भेटलं तर व्हिडिओ काढशील का आजपासून येवल्याचे व्हिडिओ काढशील का एवढं सांग। द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैया गायकवाड नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। याला एकट्यात गाठलं आणि मारहाण झाल्याचा आरोप केला जातो। एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये किंग मेकर ग्रुपच्या अध्यक्षाला दमदाटी केली जाते आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सोशल मीडियावर 2-4 दिवसापासून एक नाव चांगलं चर्चेत आहे आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत, ते म्हणजे भैया गायकवाड। काही अडचण असेल तर रस्त्यामध्ये पाणी तुंबलेलं असेल, कुठं लाईट गेलेली असेल तर भैया गायकवाड फोन करतो आणि फोन करून लगेचच ती लाईट टाकायला सांगतो। फोन चालू असता म्हणजे फोन ठेवायच्या अगोदरच लाईट सुद्धा येऊन जाते। एवढं वजन सोशल मीडियावर भैया गायकवाडचं। द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला या नावानं प्रसिद्ध असलेला हा भैया गायकवाड त्याला मारहाण केल्याचा दावा केला जातोय। एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये भैया गायकवाडला दमदाटी केली जाते। येवल्याचं नाव वापरून पुन्हा व्हिडिओ काढशील का, काढायचे नाही अशा पद्धतीचा त्याला दम दिला जातोय। हा दम नेमका कोणी दिलाय, कशासाठी दिलाय आणि या प्रकरणात अजूनही बाकीच्या गोष्टीचा खुलासा झालेला नाही, मात्र सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया या निमित्तानं उमटताना पाहायला मिळत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील धामोडा गावातील सामान्य तरुण पोरगा म्हणजे भैया गायकवाड आणि द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष असं म्हणून तो कोणालाही फोन करतो। महाराष्ट्रात आता हे नाव सध्या प्रसिद्ध झालंय। हॅलो भैया गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। आणि हेच ते वाक्य असतात प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला। काही अडचण असेल, कुठली समस्या असेल तर त्या समस्येवरती उपाय मात्र भैया गायकवाड देतो। त्याला स्वतः दम दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि जर का आता व्हिडिओ काढले तर येवल्याचं नाव वापरून व्हिडिओ काढले तर पहा अशा पद्धतीचा त्याला दम दिलाय। अवघ्या 8 दिवसात त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअरची संख्या 500 वरून 40,000 पर्यंत पोहोचली होती आणि जी लोकप्रियता आहे रील मधली तर त्या गमतीशीर पद्धतीने लोक त्याला घेत होते। त्याचा हा विनोद म्हणून त्याला घेत होते, परंतु त्याच्या प्रसिद्धीला मात्र चांगली चर्चा होताना पाहायला मिळत होती। त्याची संवाद शैली, बोलण्याची स्टाईल आणि या सगळ्या गोष्टी लोकांसाठी जरी विनोद होत असल्या तरी सुद्धा त्याची लोकप्रियता तितक्याच झपाट्याने वाढत होती। पब्लिकची जनसेवा करायची, खिशातून पैसे गेली तरी चालेल असं म्हणत त्यानं स्थानिक समस्यावर लक्ष केंद्रित केलं। येवला तालुक्यातील वादळ असो, पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या समस्या असो, रीलद्वारे त्यानं आवाज उठवला आणि या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर तो प्रसिद्धीच्या झोतात आला। त्याला त्याचा दम दिल्याचा खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। येवल्याचं नाव घेऊन पुन्हा व्हिडिओ काढायचा नाही अशा पद्धतीनं त्याला दमदाटी केली जाते। मारहाण प्रकरणानंतर या सगळ्या गोष्टीत आता पोलिसांची काय कारवाई होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।